जानूनच फसवलंय मला. खोटं बोलत राहिली ती माझ्याशी. पण का? तिला तुझ्या बरोबरचं नातं नकोय म्हणून तिने वडाला उलट्या फेऱ्या मारल्या. म्हटल्या शेण या मागे तूच रिस्पॉन्सिबल आहेस. तिच्या अशा या वागण्याच्या मागे तूच युजलेस आहेस. You are useless. नाही, जानूला माझ्या बरोबर राहायचं नसलं तरी मी तिला राहायला लावेन. मी तिला दाखवेन माझं तिच्यावर किती प्रेम आहे. हे वाटेल ते करायला लागलं तरी मी तिला माझ्या बरोबर राहायला लावेनच. अगदी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तिची साथ सोडणार नाही. बिकॉज जानू, यू आर माय. येस, तू माझी आहेस जानू. मी तिला कधीच सोडणार नाही. पण तरी ती मला फसवत होती ही गोष्ट मी विसरू शकत नाही. तिची मेमरी परत आली आहे तरी तिने मला सांगितलं नाही. का केलं तिने असं? तिला माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यावीच लागतील. तिने हे का केलं हे एकदाच विचारूनच टाकतो तिला. नाहीतर विचार करून करून माझं डोकं फिरेल. आत्ताच्या आत्ता सगळ्याचा सोक्षमोक्ष लावतो. नाही जयंत, जानूने आजवर पाठीमागून वार केलाय तुझ्यावर. तिला असं सहज कन्फ्रंट करण्यात काहीच पॉईंट नाहीये. तिला कळायला पाहिजे तिने मला फसवण्याची चूक नाही तर गुन्हा केलाय. गुन्हा. सावकाश पी. गेली बघ. सावकाश सांगतोय, सावकाश तरी. आता तुम्ही पण पडा. आता आधी तू पड. आता बापरे, हे तुम्ही आता रोज मला असंच ओरडणार आहात का? हो. असं गंभीरपणे बोलणार माझ्याशी? हो, यापुढे प्रत्येक वेळेस मी तुझ्याशी असाच गंभीरपणे बोलणार आहे. निदान माझ्या धाकाने तरी माझा ऐकशील तू. अहो, पण मी पहिल्यापासून तुमच्या धाकात आहे. हो काय? हो, तुम्हाला माहित नाही? नाही मला. अय्या. लक्ष्मी, तू बसा. तुम्ही आधी बसा इथे. खरंच जमणार आहे का सांगा मला? काय तुम्ही कोण कशाला आटापिटा करताय उगाच? मी काय म्हणते, मी बरी आहे, खरंच सांगते. नका इतकी काळजी करू. आणि तुम्हाला खरं सांगू का, आजार पण कुरवाळलं ना तर जास्त वाढतं. हो का? हो. मुद्दा काय आहे सांगशील का आता? तर मुद्दा असा आहे की मला असं वाटतं की तुम्ही किती का माझी अशी काळजी घेत राहणार. नाही म्हणजे आता आपल्याला फॅक्टरीच्या कामाकडे लक्ष नको का द्यायला? हो का? पण तुम्ही काळजी करू नका. माझ्याकडे याच्यावर पण तोडगा आहे. काय? उद्यापासून ना मी तुमच्या बरोबर फॅक्टरी येते तुमच्या मदतीला. चिडू नका. याने दोन फायदे. तुम्हाला माझ्यावर लक्ष ठेवता येईल आणि मला तुमच्यावर. अरे वा. मग गृहलक्ष्मीकडे कोण लक्ष देणार? मीना, तिला जमतं आता ते सगळं. ती एकटीने करू शकते. तुम्ही काही काळजी करू नका. आपण फॅक्टरीचं बघू. अजिबात नाही. हेच आहे तुझं. नेहमी असंच करते. तुझ्या डोक्यावर आपलं भारंभार कामं घेऊन ठेवायची, मग स्वतःकडे स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करायचं. हेच मला नको आहे. हे बघ, मला तुझ्यावर अजून कुठलाही भार टाकायचा नाहीये. त्यामुळे फॅक्टरीच्या कामात मी तुला ओढणार नाही. तुझ्याकरता मी एक टाइम टेबल तयार केलं, वेळापत्रक. आणि उद्यापासून त्या वेळापत्रकाप्रमाणेच वागायचं. रोज योग करायचा.
नंतर मग मॉर्निंग वॉकला जायचं, मग लिंबू पाणी आणि डाएटचा तक्ता सुद्धा तयार केलेला आहे, सगळं नीट फॉलो करायचं. कळलं तुला? तुम्हाला असं नाही वाटत आहे तुम्ही बायकोचे जरा जास्तच लाड करताय? हम्म? नाही म्हणजे मला काही म्हणजे तुम्हालाच भारी पडेल. तू नको काळजी करूस, ते मी बघीन काय ते. माझी नक्कल करताय? हो नाही, झोपा आता, चला झोपा. चिडका बिब्बा. काही ना बोला, झोपा. थांबा जरा, मला उशी नीट करू दे. हेच प्रेमाने पण सांगू शकता. आता झोप. झोपले. गुड. गुड नाईट. अरे वा, आज काय मस्त गाणी विणी गाते, म्हणजे मूड चांगला दिसतोय. वीणा, वीणा, अगं तिकडे काय बघतेस, इकडे बघ. अगं बाई, काय ही काय करतेस? भिजवून टाकलं. काय काय हसतेस? बर, काय काम आहे? वा, म्हणजे मी काही काम असलं तरच तुझ्याकडे येतो? काय ग, तुला खरंच आठवत नाहीये? काय आहे? विसरलीस? नाहीये, काय बोला पटकन. आपली अॅनिव्हर्सरी आहे आज. विसरलीस? मी नाही विसरलो. ठीक आहे, विसरलीस तर विसरलीस, काय हरकत नाही. पण काय ठरलंय तुझं? घरी येण्याचं काय ठरलंय? हे बघ, आज आपली अॅनिव्हर्सरी आहे, घरी येण्याचा चांगला मुहूर्त आहे. चल, हॅपी अॅनिव्हर्सरी. झालं तुमचं? ते झालं असेल तर हे खोटं खोटं विश करणं थांबा आणि खरंच काय काम आहे ना ते सांग. अगदी बरोबर ओळखलंस तुम्हाला. हा, पण मी हे विश केलं ते काय खोटं खोटं नव्हतं. पण अॅनिव्हर्सरीला म्हणजे उगाचचे बाहेर जाणं, सेलिब्रेशन करणं, हे मला वेस्ट ऑफ टाइम आणि वेस्ट ऑफ मनी वाटतं. पण हे मी खास तुझ्यासाठी आणलंय, किफायती आणि मी स्वतः तयार केलेलं. म्हणून मी हे तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय, झटपट आणि कमी खर्ची. आणि मी आत्तापासून ठरवलंय, हे सगळं तुला आवडतं म्हटल्यावर आपण या वर्षीपासून तुझ्या आवडीचं सगळं अॅनिव्हर्सरीला करायचं. पण आपल्या घरात जास्त खर्च नाही करायचा. हे आजपासून, या वर्षीपासून सुरू. हे घे, पकड, पटकन आवर आणि चल घरी, आपल्याला अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची. ठीक आहे, आलेच मी. बेस्ट आहे, कमी खर्चात बायको घरी येणार. आईला फुलाचे पैसे फिटले.